माझ्या तर आयुष्यामध्ये असं झालं की मी ज्यांना ओळखत नव्हतो ते माझ्या घरी येऊन सत्कार करून गेले. जर द्यायचंय तर पूर्ण द्यायचं. एक आयुष्यातलं 1 वर्ष वाया घालवायचं आहे तर पूर्ण देऊन पूर्ण झोकीनं करायचं. फॅमिलीशी 7-7 दिवस बोलत पण नव्हतो घरी. तू हॉस्पिटल चालू केलं, तुझे पप्पा ते मेडिकल लावतील. तुला आधी वाटायचं तुला मेडिकल टाकायचं म्हणून? हा, मला आधी लहानपणापासून वाटायचं की घेऊन होतो तर डिस्ट्रॅक्शन खूप होतं. मोबाईल असू दे, फॅमिलीचे प्रॉब्लेम असू दे, घरातली कामं असू दे, ते बघत बघत मला अभ्यास करावा लागायचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आज एक इथला विद्यार्थी आहे. त्याची जर्नी कशी राहिलेली, कुठल्या गोष्टींच्या अडचणी आलेल्या, त्याला अभ्यास कसा केला, ह्या गोष्टी शॉर्टमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आहे तुझं? मी विवेक घोडके. कुठला आहे तू प्रॉपर? मी राहायला सांगली जिल्ह्यातला विट्यामध्ये राहतो. त्यानंतर मी प्रिपरेशन केली इचलकरंजीमध्ये, पण माझं लहानपणापासून शिक्षण विट्यामध्येच झालं, सांगली जिल्ह्यात. तू डॉक्टर बनण्याचा डिसिजन का घेतलेला? माझं असं लहानपणापासून फिक्स नव्हतं की डॉक्टरच बनायचं, पण माझे वडील आहेत ते मेडिकल फील्डमध्ये, म्हणजे मेडिकल शॉप आहे आमचं. मला पण लहानपणापासून वाटायचं की बिझनेस करावा. मग मी फार्मसीच्या उद्देशानं शिक्षण घ्यायला चालू केलं, पण नीटमध्ये मी पुढं ह्याला गेलो. चांगला अभ्यास करायला लागला का? रँक वगैरे चांगली यायला लागली. म्हणलं आता होऊनच जाऊ दे म्हणलं. तुला आधी वाटायचं तुला मेडिकल टाकायचं म्हणून? हा, मला आधी लहानपणापासून वाटायचं की पप्पा आपला बिझनेस करते, तसंच आपलं पण एक दुकान चांगलं वाढावं. पप्पा तुझं मेडिकल आहे पप्पाचं? मग तुला पण तेच करायचं होतं, पण नंतर अभ्यासामध्ये तुझं मन लागलं आणि तू MBBS झाला. ते नंतर आमच्या शिक्षकांनी पुन्हा प्रोत्साहित केलं, तेवढं मार्क चांगलेच गेले. मग होते तर चांगलं म्हणलं. मला तू हॉस्पिटल चालू केलं, तुझे पप्पा ते मेडिकल लावतील. असंच की. तर कशा पद्धतीने तुझी नीटची जर्नी राहिलेली? मी तसं 2021 मध्ये नीटची प्रिपरेशन चालू केली. मी स्टार्टिंगला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या सब्जेक्टमध्ये चांगलं होत गेलं, गुण चांगले मिळत गेले. नंतर मग 2 वर्ष मी विट्यात प्रिपरेशन केली सांगली जिल्ह्यात. नंतर तिथून मला फर्स्ट अटेम्प्टला 455 मार्क पडले 720 पैकी. मी सेकंड अटेम्प्ट द्यायचं म्हणलं, एक ड्रॉप देऊन अजून एकदा रिपीट करून चांगले मार्क पाडू म्हणलं. नंतर मग दुसऱ्या प्रिपरेशनसाठी मी इचलकरंजीला गेलो. इचलकरंजी मधून मग 9 महिन्याची प्रिपरेशन केली. मोबाईल वगैरे सगळं बंद केलं. आधी 2 वर्षात डिस्ट्रॅक्शन खूप होतं, घरी राहून अभ्यास करायचो. मी डे स्कॉलर होतो. नंतर मग हॉस्टेलाइट झालो आणि इचलकरंजी मधून प्रिपरेशन केली. आणि तिथून केल्यानंतर मग 9 महिन्याचा जो आउटकम आला माझा, तो जसा आला की 637 मार्क पडले मला 720 पैकी. आणि तेवढे मला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी मला तेवढे इनफ होते. तर 2000 किती मध्ये नीट दिली तू? मी 2022 मध्ये एकदा दिली. 23 ला फायनल दिली का? 23 ला दुसरा अटेम्प्ट दिला मी. 2022 ला कधी नीटचा पेपर? 17 जुलैला होता का? जुलैमध्ये होता. जुलैमध्ये होता. आणि 23 मध्ये? 23 मध्ये 7 मे ला होता. 7 मे ला होता. तर तुझी नीटची तयारी करत असताना कुठल्या अडचणी आल्या तुझ्या ह्याच्यामध्ये प्रिपरेशन मध्ये? आता मी फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळी द्यायचा म्हणलं, त्यावेळी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये घरून होतो तर डिस्ट्रॅक्शन खूप होतं. मोबाईल असू दे, फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असू दे, घरातली कामं असू देत, ते बघत बघत मला अभ्यास करावा लागायचा. पण त्यावेळी मी सगळं हँडल करत मला कसे बसे 455 मार्क पडले. पण सेकंड अटेम्प्टला मी ज्यावेळी हॉस्पिटलाइट झालो, त्यावेळी हे तर प्रॉब्लेम होते, पण बाकीचे प्रॉब्लेम होते. जसं की स्वतःला सगळं मॅनेज करावं लागायचं. पण आपली भांडी बरोबर आहे, सगळेच कपडे आपल्याला धुवावं लागत, भांडी कपडे सगळे आपल्याला धुवायला लागणार होतं. त्यानंतर बाकीचा स्ट्रेस वगैरे यायचा थोडा, तो मॅनेज करावा लागायचा. आणि आमचं इचलकरंजीमध्ये प्रिपरेशन केलं त्यावेळी पूर्ण मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आमच्याकडं. आम्ही घरी फॅमिलीशी 7-7 दिवस बोलत पण नव्हतो घरी. मोबाईलच अलाउड नव्हता आम्हाला. बाहेर असं लपून कुणाकडून तर मोबाईल घेऊन घरी कॉल करावा लागायचा आम्हाला. एवढे असे दिवस होते आमचे. सकाळी आम्ही 6ला उठायचो. 6ला उठून 7 पर्यंत रेडी होऊन 7 ते 10 आमची सेल्फ स्टडी असायची अकॅडमीमध्ये. 10ला नाश्ता असायचा. नंतर 10 वाजता पुन्हा 10-10:30 वाजता पुन्हा लेक्चर असायचे, 3 पर्यंत लेक्चर. नंतर 4 ते 5 सुट्टी असायची. पुन्हा 5 ते रात्री 10 पर्यंत सेल्फ स्टडी असायची. जेवढं असं पूर्ण आम्ही त्यात अभ्यासात पूर्ण रमून गेलतो. अशी काही जास्त पण आवड लागली नव्हती, पण एक डोक्यात होतं की भाई 1 वर्ष आपण वाया घालवायला लागलोय, काय प्रोडक्टिव्ह पण होणार नाही. कारण 11वीतून 12वीत जातो आपण, पण
त्या 2023 मध्ये 12वीतून 13वीत काहीतरी नवीन असं काही घडणार नव्हतं. जर द्यायचंय तर पूर्ण द्यायचं, एक आयुष्यातलं 1 वर्ष वाया घालवायचंय तर पूर्ण देऊन पूर्ण झोकीनं करायचं, हे असं माझ्या मनात होतं. मग त्यावेळी पूर्ण मोटिवेशन, मोबाईल वगैरे सगळं साईडला ठेवून, डिस्ट्रॅक्शन साईडला ठेवून तेवढ्या पिरियडमध्ये जे काही केलं त्यामुळं एवढे मार्क मिळाले असावे. येस, आता तुझा एवढ्या सगळ्या स्ट्रगल मधनं तुला एवढं चांगलं ग्रांट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल या ठिकाणी तुझा नंबर लागलेला आहे. तुला मुंबई सिटी कशी वाटली? कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर केल्यास? तिथले मित्र मैत्रिणी कशा पद्धतीने आहेत कॉलेजमधले कलिग्स तुझे? पहिल्यांदा तर माझ्या मनात होतं की मला BGMC मिळावं पुण्यात, पुण्याचं का? ससून हॉस्पिटल मिळावं अशी माझी इच्छा होती. पण नंतर मी कम्पेअर केलं की म्हणजे मला मार्क त्या रेंजमध्ये होते, BJ पण मिळू शकत होतं, JJ पण मिळू शकत होतं. पण नंतर मी कम्पेअर वगैरे केलं, कॅम्पस वगैरे हे सगळ्या गोष्टी, अकॅडमिक्स, एक्स्ट्रा करिक्युलर, त्यानुसार मला हे कॉलेज जरा बरं वाटलं. आणि शेवटी मॅटर करते ती सिटी कोणती आहे, पुणे सिटी, मुंबई सिटी. तर मुंबईमधून शिकणं असं उच्च दर्जाचं जरा मानलं जातं. हो. आणि मुंबईमधले कॉलेजेस असे आहेत की इथं पेशंटचा लोड असू दे, एकदम रेअर केसेस असू देत, या सगळं इथून जे आपल्याला एक्सपोजर मिळतं पेशंटचा, रेअर केसेस बघायला मिळतात, त्यामुळे आपल्या ज्ञानात पण वाढ होते. आणि असे पेशंट बाहेर कुठे बघायला मिळतील मला असं नाही वाटत. त्यामुळं इथं आल्यानंतर तर कॉलेज तर एकदम मस्तच आहे. साऊथ मुंबईमध्ये एवढा मोठा कॅम्पस मिळणं म्हणजे आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. आणि कॉलेजमध्ये सगळ्या स्पोर्ट्ससाठी प्रत्येक ग्राउंड आहे. आता मागच MP थिएटर आहे, इथं फुटबॉल खेळतो आम्ही. कबड्डीचं ग्राउंड आहे, क्रिकेटसाठी स्टेडियम आहे, ते जिमखान्याला आहे मरीन ड्राईव्हला. त्यानंतर इथं OPD वगैरे असते, आमचे क्लिनिकल पोस्टिंग असतात, आमचे लेक्चर होतात. त्यानंतर मुंबईची हवा आता रमली आहे चांगली. मुंबईमध्ये फ्रेंड्स पण चांगले झालेत, मुंबईची लाईफ पण चांगली वाटते आता. मुंबईमधले बाकीच्या कॉलेजला आता सायन असू दे, कुपर, नायर, KM किंवा RGMC असू दे, तेरणा, नवी मुंबईतले कॉलेज, या सगळ्या कॉलेजमध्ये फ्रेंड्स आहेत आमचे आता, म्हणजे नीट मधून पासआउट झालेले. तिथून पण फ्रेंडशिप वगैरे चांगली आहे आमची. आणि असं काय तर हँगआउटला वगैरे आम्ही जातो सारखंच. कॉलेजमधून पण ग्रुप वगैरे असतात आमचे, आम्ही एकत्र ग्रुपमधून सर्वजण असं फिरायला वगैरे जातो कुठे. आता विकेंड आहे, विकेंडला आज कुठेतरी असं जरा अभ्यासातून बाहेर पडून फिरावं वाटतं. येस, डेफिनेटली. आणि मुंबईमध्ये जे पण विद्यार्थी शिकतात ते फक्त डॉक्टरच बनत नाहीत, ते लाईफमध्ये सोशली पण खूप जास्त ग्रो होतात, कारण त्यांना एक्सपोजर भेटतं वेगवेगळ्या भारतातल्या लोक इथे येतात, इथले मित्र, इथलं कल्चर वगैरे, ह्या सर्व गोष्टी बघून त्यांचं एक ब्रेन ओपन होतो आणि त्यांना बरेच लाईफ मधल्या गोष्टी शिकायला भेटतात. तू विद्यार्थ्यांना काय फायनल ऍडवाइस देऊ इच्छितो? नीट जवळ आली आहे आणि असे विद्यार्थी बघत आहेत. सध्या तर नीटचं कॉम्पिटिशन खूप वाढलंय. आमच्या वेळीच जवळपास 23 लाख मुलांनी नीट दिलती एका वेळी. त्यामध्ये माझी रँक तर 10,000 आलती. तर हे रेशो काढायला गेला तर तुम्ही खूप कमी आहे, म्हणजे 0.004च्या दरम्यान आहे हा. मग एवढं कॉम्पिटिशन पार करून तुम्हाला पुढे जायचंय तर बाकीच्यांपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. तर हे वेगळं करताना हे ध्यानात ठेवायचं आहे की आपण जे काय द्यायला लागलोय 2च वर्ष देणार आहे किंवा रिपीट करत असताना 1च वर्ष देणार आहे, पूर्ण झोकीनं द्या. आता तुम्ही 2च वर्ष काढताय, पण 2 वर्ष तुमचा पूर्ण भविष्य बदलून टाकणार आहे. आता मी माझा 1 वर्ष दिला पूर्ण ताकदीनं, पहिले 2 वर्ष एवढी दिली नाहीत, पण पुढचा 1 वर्ष पूर्ण ताकदीनं दिला. ते दिल्यानंतर माझी लाईफ पूर्ण बदलून गेली. आता मी इथं नसतो, मी 1 वर्ष दिला नसता तर आता मी सांगलीत असतो, दुसरं काहीतरी बिझनेस वगैरे करत बसलो असतो. मुंबईत मला काय मिळालं नसतं. मुंबईचं राहणीमान वगैरे अफोर्ड करणं हे प्रत्येकाची गोष्ट नाही, पण इथून गव्हर्नमेंट कडून सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. इथून कॉलेज आहे, एवढं रिस्पेक्ट मिळतो मेन म्हणजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी इनफ आहेत. कारण एक डोक्यात ठेवा की डॉक्टर झाल्यावर जो रिस्पेक्ट मिळणार आहे तो बाकीच्या कुठल्या फील्डमध्ये मिळत नाही. बाकीचे रिलेटिव्ह वगैरे असणार हे सगळे तुमच्या नंतर सत्कार करायला असे मागे पळणार आहेत. माझ्या तर आयुष्यामध्ये असं झालं की मी ज्यांना ओळखत नव्हतो ते माझ्या घरी येऊन सत्कार करून गेले, अशी गोष्ट होती. MBBS झालं एक वेगळीच इज्जत भेटते. हा, आणि आपली काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, पण आता एकदा MBBS झाल्यानंतर परत ते करोडपतीच झाला असं समजून जायचं. खोऱ्यानं पैसे वाढणार हे काय सगळे तेच म्हणत असतात. सगळे रियालिटीज आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, महाराष्ट्रातले जेवढे पण विद्यार्थी सक्सेसफुल होतात त्यांच्या अशा जर्नीज पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.